ओके. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. आवाज क्लिअर आहे माझा सगळ्यांसाठी? येस, थँक्यू सो मच. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या या स्पेशल सेशनला सुरुवात करते. व्हेरी हॅपी गुरुपौर्णिमा टू ऑल ऑफ यू. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या. आज एक विलक्षण क्षण आपण अनुभवणार आहोत आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ सुरू ठेवायचे आहे. मेक शुअर तुम्ही बसण्यासाठी आसन घेतलेलं असेल. ज्यांना खाली जमिनीवर मांडी वाळून बसणं शक्य नाहीये त्यांनी चेअरवर, सोफ्यावर बसलं तरी हरकत नाही. पाय जर खाली सोडत असाल तर पायाखाली आसन घ्या. ठीक आहे. समोर एक दिवा कॅन्डल तुम्ही लावलेला असेल. ओके. पिण्यासाठी 1-2 ग्लास पाणी तुम्ही घेऊन बसलेले असाल. ठीक आहे. नसेल तर पटकन 1 मिनिटात ही तयारी करायची आहे. ओके. साधारण 1 तास आपलं हे सेशन असणार आहे. 1 तास आपण एक ध्यान साधना घेणार आहोत. तर तुम्ही जेवढ्या सहजतेने याचा स्वीकार कराल, जेवढं तुम्ही रिसिव्हिंग मोड मध्ये असाल तेवढा जास्ती तुम्हाला फायदा होईल आणि तेवढीच सहजता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभवू शकणार आहात. ओके. आपल्या आयुष्यात सगळं आहे, काय नाहीये, है ना? आपल्या आयुष्यात भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी आहेत, नातेसंबंध आहेत, शरीर आहे आपल्याकडे, है ना? आपल्याकडे मन आहे, आपल्याकडे आत्मा आहे, आपल्याकडे सगळंच आहे जे आपल्याला दिसतंय. एकमेकांना एकमेकांचं दिसतंय, स्वतःचं आपल्याला दिसतंय, असं आपल्याकडे सगळंच आहे. पण हे आयुष्य कसं आहे, हे जीवन कसं आहे की ज्या गोष्टी दिसत नाही त्यात विलक्षण सुख आहे, परम सुख आहे, है ना? तर आपल्याकडे शरीर आहे पण शरीरात आरोग्य नाहीये. आपल्याकडे नाती आहेत पण नात्यांमध्ये प्रेम नाहीये. बरोबर आहे हे? आपल्याकडे भौतिक सुखाच्या सर्वच गोष्टी आहेत पण त्यामध्ये कुठेतरी समाधान आणि आनंद नाहीये. तर आज आपण गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर एक अशी ध्यान साधना घेत आहोत, मेडिटेशन घेत आहोत, ज्यातनं आपल्याला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य हे प्राप्त होणार आहे. आज गुरु आशीर्वादांमधून, आराध्य देवतांच्या आशीर्वादांमधून आपल्याला ते प्राप्त होणार आहे आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभणार आहे. तर तो एक क्षण आपल्याला कायम स्वरूपी आपल्या आत्म्यासोबत जोडून घ्यायचा आहे, कायम स्वरूपी. इथून पुढे आपली जी काही जर्नी असेल आपल्या आत्म्याची, ओके, मी शरीर आणि मन लेव्हलवर बोलत नाहीये. जे ऑलरेडी आपल्याकडे ज्यांचे सेशन झालेले आहेत त्यांना काही गोष्टी क्लिअर होत असतील. जर कोणी इथे नवीन मेंबर्स असतील तर त्यांना मे बी हे नवीन वाटत असेल, बट इट्स ओके. मी ट्राय करते अतिशय सोप्या पद्धतीत आणि हळुवारपणे एका फ्लो मध्ये हे घेण्याचं. ओके. तर शरीर आणि मन लेवलवर आपण नाही बोलत आहोत, आपण आत्मा लेवलवर बोलत आहोत. असा एक विलक्षण क्षण आज आपण अनुभवणार आहोत की जो आपल्या आत्म्यासोबत चिरंतर आपल्याला लक्षात तो ठेवता येणार आहे. यासाठी महत्वाचं आहे तुमचा रिसिव्हिंग मोड. संपूर्ण तुम्ही शरणागत असणं आणि तुम्ही पूर्णपणे सहज असणं. ओके. चलो सुरू करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा सुरू ठेवून तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसाल. तुमचे 7 चक्र मला दिसतील अशा पद्धतीने बसायचं आहे. हे एक हिलिंग सेशन होणार आहे आणि ज्यांना शक्यच नाहीये कॅमेरा सुरू करणे देन इट्स ओके. ठीक आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आपल्याला स्वतःला नॉर्मल करायचं आहे. आपलं जे ब्रीदिंग आहे ते तुम्ही डोळे बंद केले की तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचं आहे. ओके. फास्ट आहे, स्लो आहे, नॉर्मल आहे. तर आपल्याला आपले जे श्वास आहेत ते श्वास दीर्घ होऊ द्यायचे आहेत.
डोळे बंद. संपूर्ण लक्ष प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या आणि सोडल्या जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. आपल्याला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. नाकाने नाभीपर्यंत खोलवर हळुवारपणे. आणि हे श्वास आपल्याला अतिशय हळुवारपणे तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचे आहेत. डीप ब्रीथ इन, आउट. ताठ बसा. थोडासा बॅकला सपोर्ट घ्या, जेणेकरून तुम्हाला अवघडणार नाही. तुमचा टेल बोन म्हणजे माकड हाड ते बॅकला म्हणजे पाठीला काहीतरी सपोर्ट घ्या. भिंत असेल, चेअर असेल, सोफा असेल, ओके, एनिथिंग, जेणेकरून तुम्हाला अवघडणार नाही. पायात, पाठीत, शोल्डरमध्ये कळ येणार नाही. आणि जरी वाटलं मला आता थोडंसं हलायचं आहे, पाय लांब करायचंय, देन इट्स ओके, काहीच हरकत नाही. ओके, तुम्ही हलू शकतात. बॉडीला स्टिफ अजिबात करायचं नाहीये आणि फ्लो सोबत राहायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या आणि सोडल्या जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. जाणीवपूर्वक काही क्षण आपण श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत. आणि आजपासून या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, या शुभ मुहूर्तावर आजपासून आपल्याला हा नियम करायचा आहे. काही लोकांचा हा नियम खूप पूर्वीपासून आहे. कुठला नियम? आजपासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत या दिव्य ब्रह्मांडातून, या युनिव्हर्समधून सर्वोच्च सकारात्मक शक्ती मी माझ्या आत आत्मसात करत आहे, ग्रहण करत आहे. माझ्या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासासोबत मला परमसुख, समाधान, शांतता, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. आणि माझ्या प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासासोबत अगदी कायमस्वरूपी आजपासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अगदी प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासासोबत मी माझ्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून, 7 चक्रातून, 5 तत्वातून, 9 ग्रहातून कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कायमस्वरूपी या दिव्य ब्रह्मांडामध्ये बाहेर सोडत आहे. संपूर्ण शांतता, संपूर्ण शांतता, संपूर्ण शांतता. स्वतःला अगदी शांत करायचं आहे. आपलं मन संपूर्ण शांत करायचं आहे. अनेकदा अनेक लोकांचा हा एक्सपिरियन्स असतो. इतर वेळेला ठीक आहे, पण मेडिटेशन जमत नाही, ध्यान साधना जमत नाही. नेमकं ध्यानाला बसलं, मेडिटेशनला बसलं की आम्हाला तऱ्हेतऱ्हेचे विचार येतात. डोळे उघडायचे नाहीयेत, आपण प्रोसेस सुरू केलेली आहे. ज्या वेळेला मी म्हणेल की डोळे उघडा, त्याच वेळेला डोळे उघडायचे आहेत. अनेकांचा हा एक्सपिरियन्स असतो. ध्यान साधना करता येत नाही, मेडिटेशन करता येत नाही. डोळे बंद केले की संपूर्ण ब्रह्मांड आठवतं, खूप विचार येतात. इट्स ओके, हरकत नाही. आता सुद्धा तुम्हाला वेगवेगळे विचार येतील, मे बी. ओके, तुम्हाला एखादा स्पर्श जाणवेल, तुम्हाला एखादा सुगंध जाणवेल, तुम्हाला कानावर काहीतरी ऐकू येईल.
दॅट्स ग्रेट. छान. इट्स ओके. हरकत नाही. हे लक्षण आहे कसलं? तुमचे 5 सेन्स ऑर्गन्स, पंच ज्ञानेंद्रिये, पंचतत्व हे तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत आणि ते त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय व्यवस्थित करत आहेत. त्याचे हे परिणाम आहेत. तर छान आहे ना. इट्स ओके. तुम्हाला कुठलाही विचार येत असेल, काहीही स्पर्श जाणवत असेल, काहीही सुगंध येत असेल, काहीही ऐकू येत असेल, देन इट्स ओके. ओके, छान. पण या कुठल्याही भावनेसोबत, या कुठल्याही इमोशन सोबत, या कुठल्याही फिलिंग सोबत आपल्याला वाहावत जायचं नाहीये. आपल्याला संपूर्ण शांत करायचं आहे स्वतःला. संपूर्ण शांत होऊन जा. आपल्याला फक्त द्रष्टा होऊन बघायचं आहे. आपल्याला फक्त एक द्रष्टा भाव ठेवायचा आहे आणि आपल्याला कानावर माझ्या मुखातून जे शब्द येतील त्यासोबत पुढे 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 जात राहायचं आहे. आय होप आतापर्यंत तुमचं ब्रीदिंग संपूर्ण नॉर्मल झालेलं असेल. संपूर्ण शांतता, संपूर्ण शांतता. स्वतः सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. अगदी डीपर लेवलला, खोलवर, अतिशय खोलवर फक्त स्वतः सोबत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे श्वास आतापर्यंत स्लो झालेले असतील. स्लो डाऊन, अतिशय स्लो डाऊन, हळुवारपणे. मन संपूर्ण शांत झालेलं असेल. आता आपल्याला दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घेऊन यायचे आहेत. नमस्काराच्या स्थितीत दोन्ही हात घेऊन या. आणि आज आपल्याला आवाहन करायचं आहे, बोलवायचं आहे. कुणाला? आज या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्याला आपल्या गुरूंना, आपल्या आराध्यांना, आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, माझ्यासाठी माझ्या जन्मापासून आतापर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी गुरु आहे. प्रत्येक क्षण, त्या प्रत्येक क्षणातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक इन्सिडंट, नो मॅटर तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पण माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी गुरु आहे. आज आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपले माता पिता, आपले समस्त गुरुजन, आपले गुरु, आपले इष्टदेव, कुलदेव, स्वामी सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बोलवायचं आहे. आणि हे सर्वजण आलेले आहेत म्हणून आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. हातांचे तळवे एकमेकांवर चोळायचे आहेत. आणि हे दोन्ही हातांचे तळवे आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे. दोन्ही हात दोन्ही मांडीवर असे तुम्ही ठेवू शकता किंवा समोर दोन्ही हात एकावर एक अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कल्पना करायची आहे की प्रत्येक घेतला जाणारा श्वास, त्या श्वासाबरोबर आपले गुरु आणि आपले आराध्य यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे. आणि या आशीर्वादासोबत, या प्रत्येक श्वासासोबत आपल्याला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य
आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून, 7 चक्रातून, 5 तत्वातून, 9 ग्रहातून कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती कायमस्वरूपी निघून जात आहे. आज आपल्या गुरूंचा आणि आपल्या आराध्यांचा हा आशीर्वाद, ही ध्यान साधना तुम्ही जेवढ्या सहजतेने स्वीकार कराल तेवढीच सहजता तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक क्षण अनुभवणार आहात. आज या ब्रह्ममुहूर्तावर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करत आहोत. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि या ऊर्जेसोबत आपल्या गुरूंचा आणि आपल्या आराध्यांचा आशीर्वाद आपण ग्रहण करणार आहोत. आज आपल्याला परमिशन द्यायची आहे, अलाव करायचं आहे आपल्या गुरूंना आणि आपल्या आराध्यांना आपल्या जीवनात प्रवेश करण्यासाठी, आपल्याला सर्वोच्च सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करून टाकण्यासाठी त्यांना परवानगी द्यायची आहे. परवानगी द्या आपल्या गुरूंना, आपल्या आराध्यांना त्यांच्या सर्वोच्च सकारात्मक ऊर्जांनी आपल्याला परिपूर्ण करून टाकण्यासाठी. कल्पना करायची आहे, या दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून, या स्पेस मधून, या युनिवर्स मधून ब्रह्मांडीय ऊर्जा, तो पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, त्याचा पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. आपल्या सहस्रार चक्रावर लक्ष केंद्रित करा. आपलं सहस्रार चक्र म्हणजे आपला डोक्याचा, मस्तकाचा भाग, आपलं हेड, त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. कल्पना करा, तो दिव्य पांढरा शुभ्र प्रकाश बघा आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रात तिचा अनुभव करा. ही ऊर्जा आपल्या सहस्रार चक्राला कायमस्वरूपी हील करत आहे, उपचार देत आहे. आणि या उपचाराबरोबरच कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची तुम्हाला मानसिक, भावनिक, शारीरिक व्याधी असेल, दुखणं असेल, पेन असेल, वेदना असतील, तर त्या कायमस्वरूपी हील होत आहेत. आणि आपलं सहस्रार चक्र हे ऍक्टिव्हेट होत आहे. या ऍक्टिव्हेशन सोबत आपल्या सहस्रार चक्राचे द्वार ओपन होत आहेत. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा आणि त्याच्या सोबत येणारा आपल्या गुरूंचा आणि आराध्यांचा आशीर्वाद, तो ऊर्जारूपी आशीर्वाद आपल्या सहस्रार चक्रातून आपण ग्रहण करत आहोत. आपलं क्राउन चक्र परिपूर्ण झालेलं आहे, सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तो दिव्य प्रकाश आपल्याला आपल्या क्राउन चक्रावर, सहस्रार चक्रावर जाणवतो आहे. या ऊर्जेला परवानगी द्यायची आहे आपल्या प्रत्येक पुढच्या चक्रामध्ये क्रमाक्रमाने प्रवाहित होण्यासाठी. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या थर्ड आय चक्रावर घेऊन या. आपलं थर्ड आय चक्र म्हणजे
आपल्या कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधोमध शंकराचा तिसरा डोळा ज्या ठिकाणी आपण बघतो ते आहे आपलं थर्ड आय चक्र. ही ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. आपल्या गुरूंचा, आपल्या आराध्यांचा आशीर्वाद या ब्रह्मांडीय शक्तीसोबत आपल्या थर्ड आय चक्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये याने प्रवेश केलेला आहे. तिथे तुम्हाला एक दिव्य प्रकाश दिसत आहे. ती ऊर्जा तुम्हाला फील होत आहे. आणि आज आपला सिक्स्थ सेन्स, आपलं इंट्युशन हे खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होत आहे. आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होत आहे. आपला सिक्स्थ सेन्स ऍक्टिव्हेट होत आहे. कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार जर आपल्याला पुन्हा पुन्हा येत असतील तर ते आज कायम स्वरूपी हील झालेले आहेत आणि त्याचं रूपांतर सर्वोच्च सकारात्मक विचारांमध्ये झालेलं आहे. आणि आता ही आशीर्वाद रूपी ऊर्जा आपल्या गुरूंची आणि आराध्यांची आपल्या थ्रोट चक्रामध्ये म्हणजे विशुद्ध चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे. आपल्या शरीर लेवलवर, मन लेवलवर, आत्मा लेवलवर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या वेदना असतील, दुखणं असेल, दुःख असेल, काहीही प्रॉब्लेम्स असतील, मानसिक, भावनिक, शारीरिक, अव्यक्त भावना असतील, अशा काही गोष्टी असतील की ज्या गोष्टी आपण कुणाही सोबत कधीच बोललेल्या नसतील, शेअर केलेल्या नसतील, आपलं मन मोकळं केलेलं नसेल आणि त्यामुळे जर आपल्याला मानसिक, भावनिक, शारीरिक लेवलवर काहीही वेदना असतील तर आज त्या कायमस्वरूपी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी हील होत आहे. आपलं विशुद्ध चक्र कायमस्वरूपी आज या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी हील होत आहे. त्याला उपचार प्राप्त होत आहे. एक दिव्य प्रकाश आपल्या विशुद्ध चक्रामध्ये बघायचा आहे. विशुद्ध चक्र आपला जो कंठ आहे त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला दिव्य प्रकाश बघायचा आहे. आपला ईश्वर आणि गुरु आणि आराध्यांचा आशीर्वाद आपल्याला बघायचा आहे. तिथे एक नवचैतन्याची ऊर्जा प्राप्त झालेली बघायची आहे. आपल्या अव्यक्त भावनांमुळे आजपर्यंत जो काही आपण त्रास सहन केला, शरीर, मन, आत्मा कुठल्याही लेवलवर असेल, तो आज संपूर्णपणे हील झालेला आहे. आपलं विशुद्ध चक्र हे आजपासून कायमस्वरूपी या सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे. आणि या क्षणापासून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी कायमस्वरूपी आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा कसा असणार आहे? तेरा मंगल, मेरा मंगल, सब सब का मंगल, जन जन का मंगल होय रे. या ब्रह्मांडातील प्रत्येक कणाकणामध्ये आपण मंगल चिंतणार आहोत, बघणार आहोत. सगळ्यांसाठी आपण मंगल कामना करत आहोत. आणि आता या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला आपल्याला आपल्या हृदय चक्रामध्ये प्रवेश करण्याची अनुमती द्यायची आहे. बघा आपलं हृदय चक्र. हृदय चक्रामध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारे आपल्या मन, शरीर, आत्मा कुठल्याही लेवलवर
जर दुखणं असेल, व्याधी असतील, दुःख असेल, वेदना असतील, तर आस्था संपूर्णपणे हील होत आहे. कायमस्वरूपी ही नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी ही खाली जात आहे. अगदी सहस्रार चक्रापासून आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक चक्रामधून ही नकारात्मक ऊर्जा खालच्या दिशेला येत आहे. कारण वरून दिव्य ब्रह्मांडीय शक्ती सोबत ईश्वर आणि आराध्य आणि गुरु यांचा आशीर्वाद, सगळी नकारात्मक ऊर्जा आपल्या हृदय चक्रातून निघून गेलेली आहे. आणि आपलं हृदय चक्र बघा, छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध जे संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी आज परिपूर्ण झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मनात करुणाभाव उत्पन्न झालेला आहे. आपल्या मनात करुणाभाव उत्पन्न झालेला आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक कणाकणावर, तो सजीव असेल, तो निर्जीव असेल, तो ओळखीचा असेल, तो अनोळखी असेल, प्रत्येक कणाकणावर आपण प्रेम करू शकत आहोत, दया करू शकत आहोत, करुणा करू शकत आहोत. आपल्या मनात करुणाभाव निर्माण झालेला आहे. आणि या करुणाभावामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात संपूर्ण शांतता, संपूर्ण प्रसन्नता, परमसुखाची प्राप्ती झालेली आहे. आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. आणि त्या शांततेचा आवाज आपण अनुभवत आहोत. साऊंड ऑफ सायलेन्स आपण अनुभवत आहोत. परम सुख आपण या क्षणी अनुभवत आहोत. कारण आपले गुरु आणि आपले आराध्य यांच्या आशीर्वादाने या ब्रह्मांडीय सर्वोच्च सकारात्मक ऊर्जांसोबत आज आपलं हृदय चक्र परिपूर्णपणे हील झालेलं आहे. आणि आता आपल्याला या ऊर्जेला आपल्या पुढच्या चक्रात म्हणजे मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करण्यासाठी अनुमती द्यायची आहे. बघा, आपलं मणिपूर चक्र आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटावरती, 3 ते 4 बोटावरती. आता या मणिपूर चक्रामध्ये आपले जे शारीरिक अवयव आहेत, आपलं पोट आहे, आपले लहान मोठे आतडे आहेत, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या वेदना यामध्ये असतील तर त्या आज कायमस्वरूपी हील होत आहेत. आपल्या शरीर, मन, आत्मा लेवलवर, मानसिक, भावनिक, शारीरिक लेवलवर ज्या काही वेदना असतील, दुःख असतील, तर त्यास कायमस्वरूपी हील होत आहे. आणि ही नकारात्मक ऊर्जा पुढच्या चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आणि हे मणिपूर चक्र आज या दिव्य आशीर्वादाने, या दिव्य ब्रह्मांडीय शक्तींनी परिपूर्ण होत आहे. आणि या आशीर्वादासोबत या भौतिक जगातील प्रत्येक सुखाचा आज आपण खऱ्या अर्थाने आनंद उपभोगू शकत आहेत. आजपर्यंत आपल्या आयुष्यात, आपल्या या मनुष्य जन्माच्या क्षणापासून आतापर्यंत अनेक भौतिक सुख आपल्या आयुष्यात आलीत, पण आपण कधीही त्याचा परिपूर्ण आनंद नाही घेऊ शकलो. कारण आपलं मणिपूर चक्र हे बॅलन्स नव्हतं. आणि हा आनंद न घेतल्यामुळे कायमच आपल्याला असं वाटलं की माझ्या आयुष्यात खूप वेदना आहेत, खूप दुःख आहेत. पण आज आपलं मणिपूर चक्र हील होत आहे. दिव्य गुरूंचा आणि आराध्यांचा आशीर्वाद आज आपल्याला प्राप्त होत आहे. आणि याबरोबर आपण या भौतिक जगतात परमसुखाने, आनंदाने आपलं पुढचं जीवन व्यतीत करत आहोत. कारण आपलं मणिपूर चक्र
हे सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण झालेलं आहे. पुढे जायचंय. आपल्या स्वादिष्टान चक्रावर लक्ष केंद्रित करायचंय. बघा, आपल्या नाभी चक्राच्या 2 ते 3 बोट खाली आपलं स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्राशी संबंधित शरीर लेवलवर जे काही ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, किडनी, गर्भाशय, हे सर्व आज हील होत आहेत. लक्ष केंद्रित करा. आपला ओटीपोटाचा भाग, आपलं गर्भाशय, हे अवयव हील होत आहेत. आणि याच्याबरोबर आपल्या शरीर, मन, आत्मा लेवलवर, आपल्या मानसिक, भावनिक, शारीरिक लेवलवर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असतील, ज्या आपल्या भौतिक सुखात बाधा निर्माण करत असतील, त्या कायमस्वरूपी हील होत आहे. नकारात्मक ऊर्जा पुढे पुढे खालच्या दिशेने जात आहेत. आपल्या शरीरातलं जल तत्व आज बॅलन्स होत आहे. या दिव्य आशीर्वादाने, दिव्य गुरु आराध्य यांच्या आशीर्वादाने एक दिव्य प्रकाश त्या ठिकाणी बघायचा आहे. आपलं जलतत्व बॅलन्स होताना बघायचंय. आपलं स्वादिष्टान चक्र हील होताना बघायचंय. आणि इथून पुढे ही ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रात, रूट चक्रात प्रवेश करत आहे. रूट चक्र, आपण मांडी वाळून बसलेले आहोत. शेवटी आपले जननेंद्रिय किंवा आपला माकड हाडाचा शेवटचा खालचा भाग, माकड हाड, त्या ठिकाणी आपलं रूट चक्र आहे, मूलाधार चक्र आहे. आणि या सर्वोच्च सकारात्मक ब्रह्मांडीय शक्तीने, आपल्या गुरूंच्या आणि आराध्यांच्या आशीर्वादाने हे चक्र सुद्धा हील होत आहे, बॅलन्स होत आहे. पृथ्वी तत्व बॅलन्स होत आहे. आपल्या शरीरात जी काही हाडं आहेत, ती अतिशय बळकट होत आहेत आज. आणि आपल्याला आज आपल्या आयुष्यात संपूर्ण स्थिरता प्राप्त झालेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपल्या संपूर्ण शरीरात आपल्याला उपचार प्राप्त झालेला आहे. आणि बघायचंय, या मूलाधार चक्रातून एक दिव्य असा लाल रंगाचा, थोडासा उष्ण जाणवणारा असा लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडत आहे. बघा, आपल्या मूलाधार चक्रातून उष्ण जाणवणारा लाल रंगाचा दिव्य प्रकाश बाहेर पडत आहे. कारण या प्रकाशाबरोबर आपल्या सहस्रार चक्रापासून आपल्या मूलाधार चक्रापर्यंत प्रत्येक चक्रातून कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा होती, ती कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अतिशय खोलवर, अतिशय खोलवर, अतिशय खोलवर जाऊन एका मोठ्या दगडावर आदळत आहे. एकच घाव झालेला आहे. आणि या नकारात्मक लाल ऊर्जेचं रूपांतर दिव्य अशा पांढऱ्या शुभ्र सकारात्मक ऊर्जेत झालेला आहे. आणि तेवढ्याच फोर्सफुली ऍक्शनला रिॲक्शन देत पृथ्वीच्या भूगर्भातून ही सकारात्मक ऊर्जा अपवर्ड्स, वरच्या दिशेला फोर्सफुली प्रवाहित होत आहे. आणि आपल्या तळपायातून ती प्रवेश करत आहे. बघा, आपल्या तळपायातून ही ऊर्जा प्रवेश करत आहे. आणि आपल्या तळपायातून प्रवेश करत आपल्या शरीरातील प्रत्येक हाडामध्ये, प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक अवयवामध्ये हिने प्रवेश केलेला आहे.
आणि वरच्या 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 दिशेला ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आपल्या डोक्यावरच्या केसापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. आपल्या संपूर्ण शरीरात आपल्याला उपचार प्राप्त होत आहे. आपलं शरीर, आपलं मन, आपला आत्मा हे सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी आता परिपूर्ण झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. आपलं मन, आपला आत्मा, आपलं शरीर आता आज या ब्रह्ममुहूर्तावर, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर एक सुंदर अनुभूती अनुभवण्यासाठी आणि ते क्षण आपल्या आत्म्यासोबत कायम स्वरूपी लॉक करण्यासाठी आज तयार झालेलं आहे. आपलं शरीर, आपलं मन, आपला आत्मा आज या पावन पर्वावर एका सुंदर अनुभूतीसाठी, या विलक्षण क्षणासाठी आज तयार झालेला आहे. चला, आज तुमच्या परवानगीने या एका दिव्य प्रवासाला, दिव्य यात्रेला आज आपण सुरुवात करूया. मनाची संपूर्ण शांतता आहे, सहजता आहे आणि आपला दिव्य प्रवास सुरू होत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आता बसलेले आहात तिथूनच या दिव्य यात्रेला आज सुरुवात होत आहे. बघायचंय तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वारावर आज तुम्हाला बोलवण्यासाठी कुणीतरी आलेलं आहे. बघा कोण आहे ती व्यक्ती. बघायचं आहे, कल्पना करायची आहे ती व्यक्ती कोण आहे जी तुमच्या आयुष्याला 360 डिग्री कलाटणी देत आहे. तुम्हाला तुमच्या शरीर, मन, आत्मा सर्व लेवलवर दुःखापासून दूरवर घेऊन जात आहे. तुम्हाला तुमचा लाईफ पर्पज शोधून देत आहे. ती व्यक्ती आज तुम्हाला एका दिव्य यात्रेला, प्रवासाला घेऊन जात आहे आणि तुम्ही सुद्धा तेवढंच सकारात्मकतेने, सहजतेने या प्रवासासाठी तयार झालेले आहात आणि या प्रवेशद्वाराच्या बाहेर पडलेले आहात. तुम्हाला चालण्यासाठी तुमच्या प्रत्येक पाऊलावर लाल रंगाचं मखमली कार्पेट अंथरलेलं आहे. या कार्पेटवरून एक एक पाऊल पुढे तुम्ही जात आहात. तुमच्यावर फुलांची उधळण सुरू झालेली आहे. त्या फुलांचा सुगंध तुम्ही अनुभवत आहात. पहाटेची नीरव शांतता आहे. आणि या वातावरणात एक एक पाऊल तुम्ही पुढे टाकलं आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि समोर तुम्हाला या डिव्हाइन जर्नीसाठी, या दिव्य यात्रेसाठी जे जायचं आहे त्यासाठी एक डिव्हाइन कार त्या ठिकाणी उपस्थित आहे. या कारमध्ये तुम्ही बसलेले आहात. तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. कुठला प्रवास? कुठे जात आहात तुम्ही? तर तुमच्या गुरुदर्शनाला तुम्ही निघालेले आहात. संपूर्ण सकारात्मकता, संपूर्ण सहजता असू द्या. तुम्ही जाणीवपूर्वक जेवढी हालचाल कराल तेवढी ती हालचाल वाढणार आहे. इतरांना जी अनुभूती येईल ती तुम्हाला कधीच मिळणार नाही, कारण तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरात अडकलेलं आहे. तर कृपया करून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. आधीच सांगितलं होतं बसण्यासाठी सपोर्ट घ्या. बसायला जर सपोर्ट नसेल तर ही हालचाल सुरूच राहणार आहे.
एक दिव्य अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही कारमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही आता गुरु दर्शनाचा लाभ घेण्यासाठी, गुरुच्या स्पर्शासाठी आतुर आहात, व्याकुळ आहात. या डिव्हाइन कारमध्ये तुमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. या प्रवासाच्या वाटेवर अतिशय सुंदर आल्हाददायक वातावरण आहे. पहाटेची नीरव शांतता आहे. या ब्रह्मांडीय शक्ती खूप हाय व्हायब्रेशन्सवर, खूप हाय फ्रिक्वेन्सीवर ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत आणि ती ऊर्जा तुम्हाला जाणवते आहे. तुमचं अधीर झालेलं मन बघा त्या गुरुभेटीसाठी, तुमचं व्याकुळ झालेलं मन बघा त्या गुरुभेटीसाठी, त्या गुरुदर्शनासाठी. आणि या अधीर मनासोबत, या व्याकुळ मनासोबत तेवढीच प्रसन्नता आहे, तेवढीच प्रसन्नता आहे. या डिव्हाइन कार मधून जाताना रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला हिरवीगार लांब लचक डोंगर रांगा दिसत आहेत. या डोंगरांवर रस्त्याच्या दुतर्फा तेवढीच घनदाट हिरवीगार झाडी तुम्हाला दिसत आहेत. या हिरव्यागार झाडींवर फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत. वातावरणातील नीरव शांतता तुम्ही फील करत आहात. तुमचं मन अतिशय प्रसन्न, अधीर, व्याकुळ आहे या गुरुदर्शनासाठी. तुम्हाला या मातीचा सुगंध जाणवतो आहे. पहाटे उमलणाऱ्या वेगवेगळ्या फुलांचा तुम्हाला सुगंध जाणवतो आहे. असंच तुमची ही डिव्हाइन कार पुढे 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 जात आहे. वाऱ्याची मंद झुळूक सुद्धा तुम्हाला स्पर्श करण्यासाठी आतुर आहे. ती सारखी सारखी तुम्हाला स्पर्श करत आहे आणि या स्पर्शासोबत तुम्ही अजून 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 परमसुख अनुभवत आहात, शांतता अनुभवत आहात. एक विलक्षण स्पर्श तुम्हाला आज जाणवतो आहे. या डिव्हाइन कारमधून जात असताना, या अतिशय आल्हाददायक हव्या हव्याशा वातावरणातून पुढे पुढे जात असताना तुम्हाला अचानक त्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज येतो आहे. ते अतिशय गोड पाणी, झुळझुळ वाहणारं पाणी, अतिशय ट्रान्सपरंट नितळ पाणी. अजून तुम्ही पुढे गेलेले आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला अगदी उंच डोंगरावरून पांढरा शुभ्र वाहणारा, अगदी फेसाळ, दुधाळ, फोर्सफुली वाहणारा थंडगार पाण्याचा, गोड पाण्याचा धबधबा तुम्हाला दिसलेला आहे. आणि त्याचे जे तुषार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तुमचं मन अजूनच अधीर आणि व्याकुळ झालेलं आहे गुरुभेटीसाठी. आणि जसं तुम्ही कुठल्याही मंदिरात जातात, बाहेर नळाखाली पाय धुतात, त्या पद्धतीने आज तुमचं सर्वांग शरीर, मन, आत्मा या पांढऱ्या शुभ्र दिव्य अशा धबधब्याने तुमच्या अंगावर जे तुषार पाठवलेले आहेत त्यामुळे तुमच्या आत्म्यापर्यंत तुमची शुद्धता झालेली आहे आणि तुमचा आत्मा आज सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण झालेला आहे. आणि आज तुम्ही त्या गुरुभेटीचा क्षण अनुभवणार आहात. तो गुरुस्पर्श आज तुम्ही अनुभवणार आहात. बघा, पुढे एका अनोळखी आणि नवीन जागेवर ही डिव्हाइन कार थांबलेली आहे.
एका अनोळखी जागेवर ही डिव्हाइन कार एका नवीन स्थानावर थांबलेली आहे आणि ह्या स्थानावर ही तुमची डिव्हाइन कार थांबल्याबरोबर तुमचा जो कोणी मार्गदर्शक आहे त्याने आज तुम्हाला बाहेर या कारमधून उतरण्याची विनंती केलेली आहे. तुम्ही बाहेर उतरलात. एक तरंग, एक वेगळेच व्हायब्रेशन तुमच्या मनात आणि शरीरात आणि आत्म्यामध्ये उठलेले आहे. एक वेगळीच अनुभूती तुम्ही अनुभव करत आहात. अतिशय डिव्हाइन प्लेस आहे. सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आहे. तुम्ही या डिव्हाइन कार मधून पाय बाहेर ठेवल्याबरोबर तुमच्या पायाखाली, तुमच्या पाऊल वाटेवर मखमली असं लाल रंगाचं कार्पेट आहे. कार्पेटच्या दुतर्फा अतिशय सुंदर अशा फुलझाडांच्या रांगा आहेत. सुगंध दरवळलेला आहे फुलांचा, मातीचा. रंगीत फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या घालत आहेत. आणि एक भव्य असं सभा मंडप आहे. अतिशय प्राचीन, अतिशय पुरातन असं दिव्य असं सभा मंडप आहे. या सभा मंडपात तुम्ही प्रवेश केलेला आहे. तुमची आतुरता अधिकच वाढलेली आहे. तुमचं मन या गुरुभेटीसाठी अधिकच अधीर झालेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे. आणि या सभा मंडपात तुमचा प्रवेश झाल्याबरोबर सुंदर असा घंटानाद सुरू झालेला आहे. घंटानाद सुरू झालेला आहे. अनुभव करा तो घंटानाद. त्या घंटानादातून उठणाऱ्या तरंगांसोबत तुमचं शरीर, मन, आत्मा अधिकच व्याकुळ आणि अधीर झालेला आहे गुरुभेटीसाठी. या सभा मंडपामध्ये दिव्यांची आरास आहे, झगमगाट आहे आणि संपूर्ण श्रद्धेने तुम्ही या ठिकाणी उभे आहात. संपूर्ण श्रद्धा, संपूर्ण मनाची शांतता, संपूर्ण शांतता. आणि बघा समोर तुम्हाला काय दिसतंय. दिव्य अशा दोन मूर्ती दिसत आहेत आणि या दिव्य दोन मूर्तींमधून जी पहिली मूर्ती आहे तिथून दिव्य असा प्रकाश बाहेर पडत आहे. त्या प्रकाशाने न कळत तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यांवर ठेवले गेलेले आहेत, कारण हा दिव्य प्रकाश आपल्या सहनशक्ती पलीकडचा आहे. हे सभा मंडप या सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण झालेला आहे. काही क्षण तुम्हाला काहीच कळलं नाही आणि पुन्हा तुमचे डोळ्यावरचे हात तुम्ही दूर केलेले आहेत. आणि या पहिल्या मूर्तीतून हा जो दिव्य असा प्रकाश बाहेर आलेला आहे त्यातून तुम्हाला तुमचं गुरुदर्शन झालेलं आहे. गुरुदर्शन झालेलं आहे आणि आज या गुरुदर्शनाने तुमच्या जन्माचं सार्थक झालेलं आहे. तुम्ही परिपूर्ण झालेले आहात, परिपूर्ण झालेले आहात. आणि तुम्ही धापकन खाली तुमच्या गुरुचरणांवर नतमस्तक झालेले आहात. तुमच्या गुरुचरणांवर तुम्ही नतमस्तक झालेले आहात. बघा, गुरुचरणांवर नतमस्तक होताच त्या गुरुचरणांना तुम्ही जलाभिषेक केलेला आहे. तुमच्या डोळ्यातून त्या ओघळणाऱ्या आनंद अश्रू, तो विलक्षण सुख अनुभव करा. तो विलक्षण क्षण अनुभव करा. तुमच्या डोळ्यातून आनंदाच्या ज्या अश्रुधारा ओघळत आहेत त्यांना वाटा मोकळ्या करून द्या आणि या अश्रुधारांनी तुम्ही तुमच्या गुरुचरणांचा जलाभिषेक केलेला आहे. संपूर्ण शांतता तुम्हाला प्राप्त झालेली आहे.
एक विलक्षण समाधान तुम्ही अनुभवत आहात. तुमचे गुरु जरासे खाली वाकलेले आहेत. त्यांच्या दोन्ही हातांनी त्यांनी तुमच्या डोक्यावर स्पर्श केलेला आहे आणि तुम्ही अधिकच सुखावून गेलेले आहात. त्यांचा स्पर्श तुमच्या डोक्यावर होताच तुमच्या शरीरातून, मनातून आणि आत्म्यातून एक तरंग उठलेले आहेत आणि या गुरु भेटीने, या गुरूंच्या स्पर्शाने तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. तुमच्या या मनुष्य जन्माचं कल्याण झालेलं आहे. त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या या जन्माचं सार्थक झाल्याचा अनुभव तुम्ही आत्ता घेत आहात. गुरुचरणांवर अजूनही तुमचा जलाभिषेक सुरूच आहे. आता तुमच्या गुरूंचे हात तुमच्या डोक्यावरून तुमच्या खांद्यावर आलेले आहेत आणि तुमची नजर या गुरूंच्या पदकमलांवरून त्यांचे पाय, गुडघे, त्यांच्या नाभी कमलावर गेलेली आहे, जिथून आपल्या जन्माची सुरुवात झालेली आहे. बघा ते नाभी कमल. तुम्ही आणि तुमचे गुरु, तुमची नाळ जन्मोनजन्मी ची आहे. तुमचे गुरु आणि तुमचं नाभी कमल, तिथे एक कॉड आहे आणि ही नाळ जन्मोजन्मी पासून आहे. ही नजर आता पुढे गुरूंच्या हृदय चक्रावर गेलेली आहे आणि त्या हृदय चक्रावर तुम्हाला दिव्य अशा तुमच्या आराध्याचं दर्शन झालेलं आहे. बघा तुमचे आराध्य तुमच्या गुरूंच्या हृदय चक्रामध्ये तुम्हाला तुमचे दिव्य आराध्य दिसत आहेत. तुमची नजर आता तुमच्या गुरूंच्या मुखकमलावर गेलेली आहे. बघा आज गुरूंचं मुखदर्शन घ्या. बघा कोण आहेत तुमचे गुरु, कसे आहेत तुमचे गुरु, काय आहेत तुमचे गुरु. तुमच्या गुरूंचं मुखदर्शन आज तुम्हाला झालेलं आहे आणि जशी तुमची नजर त्यांच्या पदकमलांवरून, त्यांच्या नाभी कमलावरून मुखकमलावर आलेली आहे आणि तुमच्या गुरूंचे हात तुमच्या शोल्डरवर आहेत आणि त्यांनी तुम्हाला अगदी जवळ ओढून घेतलेला आहे आणि घट्ट मिठी मारलेली आहे. बघा, अनुभव करा. संपूर्ण स्पर्श झालेला आहे तुमच्या संपूर्ण शरीराला, मनाला, आत्म्याला. ही विलक्षण भेट अनुभव करा. हा सुखाचा क्षण अनुभव करा. तुमच्या गुरूंचा तुमच्या सर्वांगालाच नव्हे तर तुमच्या मनाला आणि त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या आत्म्याला स्पर्श झालेला आहे. आणि फक्त तुमच्या मनुष्य जन्माचं नव्हे तर जोपर्यंत हे डिव्हाइन युनिवर्स आहे आणि या युनिवर्स मध्ये तुमचा आत्मा आहे, त्या संपूर्ण तुमच्या प्रवासाचं आज कल्याण झालेलं आहे. ती दिव्य भेट, ती विलक्षण भेट अनुभव करा. ती गुरु भेट अनुभव करा. अजूनही तुम्ही तुमच्या गुरूंच्या मिठीमध्ये आहात. आता या गुरूंनी मिठीतून हलकसं बाहेर येऊन तुमचा हात हातात घेतलेला आहे. तुमच्या गुरूंचे दोन्ही हात खाली वर आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा एक हात आहे. तुमच्या हाताला तुमच्या गुरूंनी धरलेलं आहे आणि ह्या सभा मंडपामध्येच या एका मूर्तीच्या शेजारी जी दुसरी मूर्ती होती त्या दिशेला तुम्ही दोघं पुढे एक एक पाऊल जात आहात. अगदी काहीच 2-4 पावलांवर पुढे गेलात आणि ह्या दिव्य मूर्तीतून एक प्रचंड दिव्य असा प्रकाश बाहेर आलेला बघा. बघा हा प्रकाश सहन होला पलीकडचा आहे. हा प्रकाश आपण सहन नाही करू शकत आहोत आणि पुन्हा एकदा नकळत आपला एक हात आपल्या डोळ्यांवर गेलेला आहे. दुसरा हात आपल्या दिव्य गुरूंच्या हातात आहे.
एक वेगळेच तरंग आपल्या शरीर, मन, आत्म्यामध्ये उठलेले आहेत. आणि पुन्हा एकदा हा डोळ्यांवरचा हात खाली आलेला आहे. हा दिव्य प्रकाश सहन न झाल्यामुळे आपण पुन्हा गुरूंना मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहोत. पण गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला काय दिसतंय बघा, काय तुमच्या दृष्टीस पडत आहे बघा. त्या दिव्य प्रकाशातून आपल्याला आज गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आराध्याचं दर्शन झालेलं आहे. बघा आपले आराध्य कोण आहेत. ओळखण्याचा प्रयत्न करा. कोण आहेत हे आराध्य, तुमचे आराध्य बघा. गुरुविना हे शक्य नाही. साक्षात आराध्य दर्शन आज तुम्हाला झालेलं आहे. ओळखण्याचा प्रयत्न करा. कोण आहेत तुमचे आराध्य. ते दिव्य असं रूप अगदी उंचच उंच मान करून तुम्हाला बघावं लागत आहे. आणि अचानक तुम्ही धापकन या आराध्याच्या चरणावर लीन झालेले आहात. पुन्हा एकदा तो ओसंडून वाहणारा अश्रुधारांचा धबधबा तुमच्या आराध्यांच्या चरणावर जलाभिषेक करत आहे. आणि तुमचं मन आता या आराध्य व्यक्तीसाठी अधिकच व्याकुळ झालेलं आहे, अधीर झालेलं आहे. एक वेगळेच तरंग तुमच्या आत्म्यामध्ये उठलेले आहेत. तुमच्या आराध्यांचे दोन्ही हात तुमच्या मस्तकावर येताच एक विलक्षण अनुभव तुम्ही अनुभवत आहात. अरे बापरे, हे काय झालं. साक्षात आराध्य, त्यांचे दोन्ही हात आपल्या मस्तकावर. तो स्पर्श अनुभव करा. तुमचं शरीर तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेले आहात. तुमचं मन तुम्ही विसरून गेलेले आहात. आणि फक्त ही आत्म्याची भेट आहे. तुमच्या आत्म्याला जो काही या आराध्याचा स्पर्श झालेला आहे त्याची अनुभूती घ्या. हा स्पर्श होताच तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. तुमचं आत्म्याचं कल्याण झालेलं आहे. आणि या अश्रुधारांचा जलाभिषेक अधिकच वाढलेला आहे. तुमच्या आराध्याचे हात तुमच्या मस्तकावरून तुमच्या शोल्डरवर आलेले आहे. तुमच्या दोन्ही हाताला धरून तुमचे आराध्य तुम्हाला उभे करत आहेत. त्यांच्या पदकमलांवरून त्यांच्या नाभी कमलावर तुमची नजर गेलेली आहे. आणि ती दिव्य कॉड तुमच्या आराध्याच्या नाभी कमलापासून तुमच्या नाभी कमलामध्ये जी जन्मांतराची जी डिव्हाइन कॉड आहे, जे कनेक्शन आहे ते तुम्हाला दिसत आहे. नाभी कमलावरून तुमची नजर आता तुमच्या आराध्याच्या मुखकमलावर गेलेली आहे. तुम्ही तुमच्या आराध्याला ओळखलेला आहे. त्याला कुठलंही नाव नाही. ती ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करा. तो विलक्षण क्षण आपल्या आत्म्यामध्ये कायमस्वरूपी लॉक करा. अजूनही तुमचे आराध्याचे हात तुमच्या खांद्यावर आहेत. आणि तुमच्या आत्म्याची ही अधीरता, व्याकुळता तुमच्या आराध्यांनी जाणलेली आहे. आणि तुम्हाला कवेत घेतलेलं आहे. तुमच्या सर्वांगाला नव्हे तर तुमच्या आत्म्याला गच्च आणि घट्ट मिठी तुमच्या आराध्याने मारलेली आहे. तो क्षण अनुभवा, ती मिठी अनुभवा, तो स्पर्श अनुभवा आणि याने सुखावून जा, पावन होऊन जा.
कधीही शब्दात व्यक्त करता येणार नाही असे तरंग आज तुम्ही अनुभवत आहात. सर्वत्र पहाटेची नीरव शांतता आहे. आता एक हात तुमचा तुमच्या आराध्यांनी हातात घेतलेला आहे. खाली वर त्यांचे 2 हात, तळवा आणि मध्ये तुमचा हाताचा तळवा आणि तुमचा दुसरा हात तुमच्या गुरूंच्या हातात आहे. तुमच्या एका बाजूला तुमचे आराध्य उभे आहेत. एक हात तुमच्या आराध्याने तुमचा घट्ट पकडलेला आहे आणि तुमच्या दुसऱ्या हातामध्ये तुमचे गुरु आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही हातांमध्ये तुमच्या हाताचा तळवा घट्ट पकडलेला आहे. बघा, तो स्पर्श अनुभव करा. ते आत्म्यामधले उठलेले तरंग अनुभव करा. आणि हा त्रिवेणी संगम बघा, या त्रिवेणी संगमाचा आज अनुभव घ्या. हे विलक्षण क्षण आपल्या आत्म्यामध्ये कायमस्वरूपी बंदिस्त करा, कायमस्वरूपी बंदिस्त करा. बघा हा त्रिवेणी संगम, एकीकडे आराध्य, एकीकडे गुरु आणि एकीकडे तुमचा तो डिव्हाइन सोल. बघा हा प्रवास. तुमच्या हातांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत तुमच्या संपूर्ण शरीरावर, मनावर, आत्म्यावर लक्ष केंद्रित करा आणि हे विलक्षण तरंग अनुभव करा. तुम्ही आज सर्वार्थाने या दिव्य ब्रह्मांडीय सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी तुमच्या दिव्य गुरु आणि दिव्य आराध्य यांच्या सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी आज परिपूर्ण झालेले आहात. तुमच्या नाभीमधून या दोघांच्या नाभीमध्ये तुमची कॉर्ड कनेक्ट झालेली आहे. तुमच्या थर्ड आय चक्रामधून या दोघांच्या थर्ड आय चक्रामध्ये कॉर्ड कनेक्ट झालेली आहे. तुमचे दिव्य गुरु आणि दिव्य आराध्य यांच्या थर्ड आय चक्रामधून तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये ही दिव्य सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आहे. तुमच्या शरीरात, तुमच्या आत्म्यामध्ये तरंग उठलेले आहेत. सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. बघा, तुमचे आराध्य आणि गुरु यांच्या थर्ड आय चक्रामधून एक कॉर्ड बाहेर निघालेली आहे आणि तुमच्या थर्ड आय चक्राला ती परिपूर्ण करत आहे आणि तुमचं डिव्हाइन जे डोअर आहे, सहस्रार चक्र आणि आज्ञा चक्र, ते डिव्हाइन नॉलेज आणि डिव्हाइन शक्ती घेण्यासाठी तयार आहे. आणि ह्या शक्ती तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत. तुमच्या फक्त शरीर आणि मन नाही तर आत्मा लेव्हल पर्यंत आज तुमच्यावर सर्वोच्च सकारात्मक शक्तींचा अभिषेक झालेला आहे. तुमच्या आत्म्यावर संस्कार झालेला आहे. तुमचं मन, तुमचं हृदय करुणेने परिपूर्ण झालेलं आहे. तुम्ही ह्या भौतिक जगताच्या पलीकडचं जग अनुभवू शकत आहात. आज तुम्हाला भौतिक सुख हे नगण्य आहे. त्याच्याही पलीकडे आज तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. हे सुख तुम्ही अनुभव करत आहात. साऊंड ऑफ सायलेन्स तुम्ही ऐकू शकत आहात. मोक्ष म्हणजे काय, परमसुख म्हणजे काय याचा तुम्ही अनुभव घेत आहात. तुमचं थर्ड आय चक्र तुमच्या गुरूंनी आणि तुमच्या आराध्याने ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि या थर्ड आय चक्राच्या नंतर तुमच्या तळहातांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या तळहातांवर लक्ष केंद्रित करा. तुमचे गुरु, तुमचे आराध्य यांनी सर्वोच्च सकारात्मक शक्ती
त्यांच्या शक्ती, तुमच्या दिव्य गुरूंच्या शक्ती आणि दिव्य आराध्यांच्या शक्ती त्यांच्या तळहातामधून तुमच्या तळहातामध्ये पास केलेल्या आहेत. त्या शक्ती स्वीकारा, त्या शक्तींचा अनुभव करा, स्वीकार करा आज या सर्वोच्च सकारात्मक शक्तींचा. तुमच्या आत्म्यावर होणारा संस्कार अनुभव करा. हा विलक्षण क्षण कायमस्वरूपी तुमच्या आत्म्यासोबत लॉक करून घ्या. हा डिव्हाइन एक्सपिरियन्स. ही वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. आज तुम्ही तुमच्या या भौतिक शरीराच्या पलीकडे गेलेले आहात, या भौतिक सुखाच्या पलीकडे गेलेले आहात. आपल्या ग्रुपमध्ये 600 पेक्षा लोक जास्त आहेत, पण आज त्यांचं नशीब नाही ही गुरु भेट आणि आराध्य भेट अनुभव करण्याचा. आज तुमची निवड झालेली आहे. आज तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. हा विलक्षण क्षण आपल्या आत्म्यासोबत कायमस्वरूपी लॉक करा. ते मनात, शरीरात आणि आत्म्यामधले उठलेले तरंग अनुभव करा. त्या ऊर्जेचा अनुभव घ्या. तुमच्या तळहातांवर लक्ष केंद्रित करा. बघा, संपूर्ण सकारात्मक शक्तींनी आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दिव्य गुरूंच्या सर्वोच्च सकारात्मक शक्ती आणि तुमच्या आराध्याच्या सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. आज तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. तुम्ही क्रिएटर आहात. तुम्हीच क्रिएटर आहात. तुम्हाला कुठलाही ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी कडे जाऊन तुमचं नशीब बघण्याची गरज नाही. ती गरज आज संपलेली आहे. कारण आज तुम्ही तुमच्या आराध्य आणि गुरूंच्या सोबत आहात. एवढंच नव्हे, तुम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन त्या दोघांच्या सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण झालेले आहात. तुम्ही स्वतः परमेश्वर झालेले आहात. तुम्ही स्वतः क्रिएटर झालेले आहात. आज तुमचे गुरु आणि तुमचे आराध्य तुम्हाला म्हणत आहे, बाळ, माग. तुला काय मागायचं ते माग. तुझी काय इच्छा आहे जी पूर्ण करायची आहे. तुझा काय प्रॉब्लेम आहे जो सॉल्व्ह करायचा आहे, माग. आज साक्षात तुमचा हात हातात घेऊन, तुम्हाला मिठीत घेऊन, तुम्हाला प्रेमाचा स्पर्श देऊन तुमचे आराध्य आणि तुमचे गुरु तुम्हाला तुमची इच्छा विचारत आहे. पण आज बघा, काय हा क्षण आहे. कुठल्याही भौतिक इच्छेच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहात. कुठल्याही भौतिक इच्छेच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहात आणि तुमचं मन अधिकच अधीर आणि व्याकुळ झालेलं आहे. आणि आज तुम्हाला काहीही मागण्याची इच्छा होत नाहीये. कारण आज तुम्हाला पूर्णता प्राप्त झालेली आहे. पूर्णता प्राप्त झालेली आहे. तुम्ही आज परिपूर्ण झालेले आहात. कुठल्याही भौतिक इच्छेच्या पलीकडे गेलेले आहात आणि बस तुम्ही नतमस्तक झालेले आहात. पुन्हा तुमच्या अश्रुधारांनी अभिषेक सुरू झालेला आहे या गुरूंचा आणि या आराध्याचा. आज तुम्हाला काहीही मागण्याची इच्छा होत नाहीये, कारण आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. आणि या पूर्णतेसोबत मनाच्या नव्हे तर आत्म्याच्या खोलवर गाभाऱ्यात ही विलक्षण गुरुभेट, आराध्य भेट कायमस्वरूपी बंदिस्त करा. हा स्पर्श, हा क्षण कायमस्वरूपी बंदिस्त करा. आणि लक्षात ठेवा, यापुढे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगात, कुठल्याही संकटात निराश होऊ नका. कारण आजपासून तुम्ही ब्रह्मांडीय सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी
तुमच्या दिव्य गुरूंच्या शक्तींनी आणि दिव्य आराध्याच्या शक्तींनी परिपूर्ण झालेले आहात. साक्षात परमेश्वर तुम्ही आहात, साक्षात क्रिएटर तुम्ही आहात. तुम्हीच ब्रह्मा विष्णू महेश आहात, तुम्हीच ब्रह्मा विष्णू महेश आहात, तुम्हीच दत्तगुरु आहात. त्यामुळे आजपासून येणाऱ्या कुठल्याही संकटात, दुःखात डगमगू नका. तुम्ही दिव्य ऊर्जांचे स्रोत आहात. तुमच्या कणाकणात, तुमच्या कणाकणात ही परमेश्वरी ऊर्जा आहे. आज या गुरूंसमोर आणि आराध्यासमोर नतमस्तक होऊन जा, नतमस्तक होऊन जा. आणि या विलक्षण भेटीसाठी त्यांनी तुम्हाला जी त्यांची स्वतःची सर्वोच्च सकारात्मक शक्ती दिलेली आहे, तुम्हाला परिपूर्ण केलेला आहे, त्यासाठी धन्यवाद व्यक्त करा. त्यांनी तुमच्यावर असे उपकार केलेले आहेत, असे ऋण त्यांचे तुमच्यावर झालेले आहे की हे जन्मोजन्मांतरी कधीही आपण फेडू शकत नाही. पण तरीही आज फॉर्मॅलिटी म्हणून ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, धन्यवाद व्यक्त करा. त्यांच्या पदकमलांवर लीन होऊन जा, नतमस्तक होऊन जा. त्यांना अष्टांग नमस्कार, दंडवत प्रणाम करा. तुमचे इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, तुमचे मार्गदर्शक जे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले, त्यांना मनोमन धन्यवाद व्यक्त करा. आणि आता हाच तो क्षण, आता वेळ झालेली आहे तुमच्या परतीच्या प्रवासाची, पुन्हा या मनुष्य जन्मात येण्याची आणि पुन्हा या भौतिक जगतात येण्याची. तुम्ही या भौतिक जगात येऊन सुद्धा न आल्यासारखे राहणार आहात, कारण आज तुम्ही हा विलक्षण क्षण तुमच्या आत्म्यासोबत या दिव्य सभा मंडपातून घेऊन बाहेर पडत आहात. तुम्ही या भौतिक जगतात फॉर्मॅलिटी म्हणून राहणार आहात आणि तुमच्या आत्म्याचा प्रवास तुम्ही कंटिन्यू करणार आहात. म्हणजे काय तर तुमच्या हृदयात, तुमच्या मनात, तुमच्या आत्म्यामध्ये या क्षणापासून कायमस्वरूपी या ब्रह्मांडातील कणाकणासाठी तुमचं हृदय हे प्रेमाने, करुणेने, दयेने परिपूर्ण झालेलं आहे. या मनुष्य जन्मासाठी तुमच्या लेखी काही कर्तव्य दिलेली आहेत, काही तुमचे लाईफ पर्पज दिलेले आहेत आणि ते पूर्ण करायचे राहिलेले आहेत. म्हणून ह्या दिव्य ऊर्जांचे ग्रहण करून आपण या भौतिक जगतात आता पुन्हा परतणार आहोत काही काळासाठी. आणि इथून पुढे मात्र हा जो भौतिक जगतातला प्रवास आहे तो डिव्हाइन होऊन जाणार आहे. हा डिव्हाइन प्रवास आपण अनुभवणार आहोत या भौतिक जगात राहून सुद्धा. तुमच्यामध्ये आता सर्वोच्च सकारात्मक आत्मविश्वास आहे. तुम्ही आता परम सुखात आहात, आनंदात आहात. तुम्हाला परिपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. तुमचा लाईफ पर्पज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही काळ या भौतिक जगात परत जाण्याची आज्ञा तुमच्या दिव्य गुरूंनी आणि तुमच्या आराध्याने दिलेली आहे. तुम्हाला तुमचा लाईफ पर्पज त्यांनी आज दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांची गुरु आज्ञा, आराध्याची आज्ञा स्वीकारून या भौतिक जगात परत येण्यासाठी तयार झालेले आहात. तुमच्या मनात नवीन सकारात्मक ऊर्जा आहे. तुमची पावलं आज तृप्त झालेली आहेत. या तृप्त अशा आत्म्याने आणि पावलांनी तुम्ही परतीचा प्रवास करत आहात.
तुमचे मार्गदर्शक तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला या सभागृहाच्या बाहेर घेऊन येत आहेत. बाहेर येताना या डिव्हाइन कार पर्यंत जाताना तुमच्यासाठी तुमच्या प्रत्येक पावलावर मखमली लाल रंगाचं कार्पेट अंथरलेलं आहे. त्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे. तुम्ही सुखावून गेलेले आहात, कारण तुम्हाला आता कणाकणात, क्षणाक्षणात तेच गुरु आणि तेच परमेश्वर, त्यांची ती डिव्हाइन ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे. अगदी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरून उरेल अशी ऊर्जा तुम्हाला आज प्राप्त झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्श, प्रत्येक विचार, प्रत्येक सुगंध, प्रत्येक फिलिंग तुम्हाला त्यामध्ये तुमच्या परमेश्वराची, आराध्याची आणि गुरूंची डिव्हाइन ऊर्जा जाणवते आहे. या कार्पेटवरून एक एक पाऊल पुढे येताना तुमच्यावर रंगीबिरंगी आणि सुगंधित फुलांचा वर्षाव सुरू आहे. या डिव्हाइन मधून, या युनिव्हर्स मधून रंगीत फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या घालत आहेत. मातीचा सुगंध तुम्ही अनुभवत आहात आणि असाच हा प्रवास पुढे सुरू आहे. काहीच पावलांवर ती डिव्हाइन कार तुमच्यासाठी थांबलेली आहे. तुमचे मार्गदर्शक या डिव्हाइन कारचा दरवाजा उघडून तुम्हाला आतमध्ये बसण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांच्या विनंतीला मान देत तुम्ही या कारमध्ये बसलेले आहात. आज तुमच्या सोबत तुमचा लाईफ पर्पज आहे. तुमचं उर्वरित आयुष्य कशासाठी आहे, कोणासाठी आहे, काय लेव्हलचं काम तुम्हाला करायचंय, हे सगळं आज तुम्हाला क्लिअर आहे. हा मनुष्य जन्म तुम्हाला का मिळालेला आहे आणि कधीपर्यंत तुम्ही या मनुष्य जन्मात आहात. तुमचा लाईफ पर्पज आज तुम्हाला मिळालेला आहे. तुमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तुमची ही डिव्हाइन कार ज्या मार्गावरून जात आहे त्या मार्गावर दुतर्फा हिरवीगार डोंगर रांगा आहेत. घनदाट हिरवीगार झाडी आहेत आणि आता अतिशय कोवळे सकाळचे पहिले सूर्यकिरण तुम्हाला तृप्त करत आहे. तुम्हाला न्हावून निघाल्यासारखं होत आहे. बघा, तुमच्या या गुरु भेटीनंतर, आराध्य भेटीनंतर हे सूर्यदेव त्यांच्या या केशरी रंगाच्या, गुलाबी रंगाच्या किरणांनी तुम्हाला न्हाऊ घालत आहे. तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा ते प्रदान करत आहेत. या सूर्य देवतेला तुमचा स्पर्श करायचा आहे, कारण आज तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. तुम्हाला सूर्यदेव त्यांच्या या केशरी रंगाच्या किरणांनी परिपूर्ण करत आहेत. ही मंजूळ गार वारा तो सुद्धा तुम्हाला स्पर्श करण्यासाठी अधीर झालेला आहे. तुमच्या स्पर्शाने तो सुखावून गेलेला आहे. आज बघा, येतानाच्या प्रवासात त्या मंजूळ गार वाऱ्याने तुम्ही सुखावला होता, पण आज तुमच्या स्पर्शाने त्या मंजूळ गार वाऱ्याला समाधान प्राप्त होत आहे. तो सुखावत आहे तुमच्या स्पर्शाने. ही पाखरं त्यांच्या मंजूळ आवाजात गाणी गात तुमचं स्वागत करत आहे पुन्हा या भौतिक जगतामध्ये. तो झुळझुळ वाहणारा झरा, तो धबधब वाहणारा धबधबा, त्याचे तुषार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, कारण तुमच्या स्पर्शाने आज त्याला सुद्धा पावन व्हायचं आहे. तो सुद्धा आज तुमच्या स्पर्शासाठी अधीर झालेला आहे. हा प्रवास असाच पुढे सुरू आहे. अतिशय आल्हाददायक हे वातावरण आहे. आणि बघा, ही डिव्हाइन कार आता तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन थांबलेली आहे. तुमचे मार्गदर्शक तुम्हाला या कारमधून बाहेर उतरण्याची विनंती करत आहेत.
तुम्ही बाहेर उतरलात. तुम्ही बाहेर उतरल्याबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही पाऊल ठेवत आहात, तुमच्या अंगणात, तुमच्या मुख्य प्रवेशद्वारात, तुमच्या घरामध्ये, तर हे संपूर्ण वातावरण तुमच्या पदस्पर्शाने डिव्हाइन झालेलं आहे. कारण आज तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. तुमच्या दिव्य गुरूंची आणि दिव्य आराध्यांची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्या सोबत आहे. म्हणून जिथे जिथे तुम्ही पाऊल ठेवत आहात, ते प्रत्येक वातावरण तुमच्या पदस्पर्शांनी पवित्र, डिव्हाइन, सकारात्मक झालेलं आहे. तुमचं संपूर्ण घर सकारात्मक झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या घरातील इतर भौतिक सुखाशी काहीच आता घेणं देणं नाही. आणि तुम्ही सरळ तुमचा मोर्चा तुमच्या अन्नछत्रालयात, स्वयंपाक घरात वळवलेला आहे. तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात आलेले आहात आणि तुमच्या स्वयंपाक घरातील प्रत्येक अन्नधान्याला तुम्ही स्पर्श केलेला आहे आणि तुमच्या या स्पर्शाने तिथे प्रसाद तयार झालेला आहे. आणि तो प्रसादाचा घमघमाट बघा. तुमच्या या अन्नछत्रालयामध्ये, तुमच्या किचन मध्ये तुमच्या पदस्पर्शांनी परिपूर्णता आलेली आहे. आणि जो प्रसाद तुम्ही मंदिरामध्ये जाऊन खातात, तो प्रसाद आज तिथे तयार झालेला आहे. तुमच्या घरातील इतर सर्व लोक तुमच्या व्हायब्रेशननी संपूर्ण सकारात्मक झालेली आहेत. आज तुमच्या घरातली सर्व इतर मंडळी तुमच्या अस्तित्वाने, तुमच्या ऑराने, तुमच्या तिथल्या प्रेझेन्सने आपोआप ती सकारात्मक झालेली आहेत. आणि तुम्ही आता तुमचा मोर्चा वळवलेला आहे तुमच्या घरातल्या देवघराकडे. बघा तुमच्या घरातलं देवघर आणि तिथे जाऊन तुम्ही अष्टांग नमस्कार केलेला आहे. अष्टांग नमस्कार केलेला आहे. तुम्हाला आता काहीच सुधरत नाही. तुम्ही संपूर्ण शांत झालेले आहात आणि बस तुमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंचा अभिषेक तुमच्या त्या देवघरातील तुमच्या प्रत्येक इष्टदेवावर, आराध्यावर, स्वामींवर, तुमच्या गुरूंवर, ज्या कुठल्याही सर्वोच्च सकारात्मक शक्तीला तुम्ही मानत असाल, मग ते त्याचं रूप कुठलंही असू शकतं. कुठल्याही रूपात तुमचे आराध्य असू शकतात, गुरु असू शकतात. त्यांना पुन्हा एकदा तुम्ही साष्टांग दंडवत केलेलं आहे. आणि आज तुम्ही संपूर्णपणे सुखावलेले आहात, संपूर्णपणे सुखावलेले आहात. आणि त्यांची आज्ञा आहे म्हणून तुम्ही काही काळ या भौतिक जगतात सर्वोच्च सकारात्मक ऊर्जांनी इथे राहणार आहात. काही काळ म्हणजे तुमचा शेवटचा श्वास तुम्हाला मोजून दिलेला आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला आज कार्य दिलेला आहे, तुमचा लाईफ पर्पज दिलेला आहे, तो तुम्हाला सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी करायचा आहे. त्या क्षणापर्यंत तुम्ही गुरु आज्ञा म्हणून, तुमच्या आराध्याची आज्ञा म्हणून फिजिकली या भौतिक सुखामध्ये राहणार आहात, पण तुम्ही सर्वोच्च सकारात्मक ईश्वरीय शक्तींनी आणि गुरु शक्तींनी परिपूर्ण झालेले आहात. या जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला हा उर्वरित वेळ दिलेला आहे. लक्षात घ्या, तुमचं हृदय आज करुणेने परिपूर्ण झालेलं आहे. म्हणजे या ब्रह्मांडातील कणाकणामध्ये तुम्हाला ईश्वर दिसत आहे आणि ती ईश्वर सेवा करण्यासाठी, मग ती लिव्हिंग बीन असेल, सजीव कुठलाही घटक असेल किंवा निर्जीव कुठलीही वस्तू असेल, पण त्याचं तुम्हाला कल्याण करायचं आहे म्हणून हा काळ तुम्हाला थोडासा देण्यात आलेला आहे. याचा स्वीकार करा आणि या अष्टांग नमस्कारामधून उठून उभे राहा. परिपूर्ण होऊन जा, परिपूर्ण होऊन जा. या पुढच्या जर्नीचा स्वीकार करा. कणाकणात ईश्वर दिसतो आहे आणि या कणाकणाचं भाग्य तुम्हाला उजळवायचं आहे म्हणून तुम्ही आहात. आज तुम्हाला हे जे काही मोठेपण दिलेलं आहे, आज तुम्हाला ही जी काही संधी दिलेली आहे, हे मोठेपण दिलेलं आहे,
त्याचा पॉझिटिव्हली स्वीकार करा, त्याचा स्वीकार करा, स्वीकार करा. बघा, तुमच्या ऑरामधून, तुमच्या तेजोमय मंडलामधून म्हणजे आभा मंडळामधून, ऑरामधून सर्वोच्च सकारात्मक शक्ती प्रत्येक क्षण बाहेर पडत आहे. तुमच्या ऑरामधून प्रत्येक क्षण सर्वोच्च सकारात्मक शक्ती बाहेर पडत आहेत आणि या शक्तींनी आपोआपच तुमचं आजूबाजूचं वातावरण हील होत आहे. मग त्यात कुणीही असो, व्यक्ती असो, वस्तू असो, कुठलीही घटना परिस्थिती असो, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी तो क्षण, ती परिस्थिती, ती घटना किंवा ते वातावरण सर्वोच्च सकारात्मक होत आहे आणि तुम्ही प्रत्येकाला हवेसे वाटत आहात. तुमच्या मुखातून आत्ता या क्षणापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त इतरांसाठी परमसुखाची कामना केली जाते आहे. इतरांच्या समृद्धीची कामना केली जाते आहे. इतरांसाठी संपूर्ण आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि ऐश्वर्याची कामना केली जाते आहे. आज या क्षणापासून तुम्हाला हे व्हेरी क्लिअर कळलेलं आहे की तुमच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा समोरच्याच्या कानात जाऊन गरम तेल ओतत आहे की मधाळ रस ओतत आहे याची संपूर्ण कल्पना तुम्हाला आलेली आहे आणि त्याच पद्धतीने तुमच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडत आहे आणि त्या व्हायब्रेशन मध्ये समोरचा व्यक्ती सुद्धा न्हावून निघणार आहे आणि तो सुद्धा तुमच्या सानिध्यात राहून सर्वोच्च सकारात्मक होऊन जाणार आहे. हे फॅक्ट आहे, याच्यावर विश्वास ठेवा, या गोष्टीचा स्वीकार करा आणि आज या सर्वोच्च सकारात्मक शक्तींसाठी, या डिव्हाइन एक्सपिरियन्ससाठी, या डिव्हाइन गुरु भेटीसाठी, आराध्य भेटीसाठी, तुमच्या गुरुचे, आराध्याचे, इष्टदेवाचे, कुलदेवाचे ही पहाटेची ब्रह्मांडीय शक्ती हिचे, तुमचे माता पित्याचे, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात तुम्हाला जे जे गुरु मिळाले त्यांचे, तुमच्या मार्गदर्शकाचे आभार व्यक्त करा. नतमस्तक होऊन जा, आभार व्यक्त करा, आभार व्यक्त करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आज मी तुमच्या समोर नतमस्तक होत आहे. तुम्हाला सगळ्यांना आज मी शरण येत आहे, कारण आज तुम्ही मला ही संधी दिली. त्यामुळे मी तुमची सगळ्यांची खूप 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 आभारी आहे. तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यात आलात, यामुळे माझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे. मला आता दुसरं काहीही नको. मनापासून धन्यवाद. Lots of gratitude, lots of love, lots of love, lots of love. Always blessings, always blessings, always blessings. अचानक कुणीही डोळे उघडणार नाहीत. काही क्षण स्वतः सोबत राहा, स्वतःचा वेळ घ्या. अचानक घाई गडबड करून डोळे उघडू नका. गुरु भगवंत, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. मेरी उनकी प्रीत पुरानी, बेचे तो बिक जाऊं. गुरु
मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद। गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। मेरी पूजा गुरु गोविंद। गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद। गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। मॅम आवाज येत नाहीये. ओके, सॉरी. आता येतोय? येस. हा, मी असं म्हणाले की आत्ता आपलं सेशन संपलेलं आहे. तर ज्यांना कुणाला लिव्ह करायचं असेल ते करू शकतात. पण ज्यांना कुणाला असं वाटत असेल या डिव्हाइन एक्सपिरियन्स मधून मी अचानक बाहेर नाही पडलं पाहिजे, मी थोडंसं नॉर्मलला आली पाहिजे, तर आपण 5 मिनिट ही मीटिंग सुरू ठेवणार आहोत. आणि तुम्ही थोडंसं नॉर्मलला येऊ शकतात. आपण गुरूंचं हे जे गाणं आहे ते प्ले केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही नॉर्मलला आल्यानंतर 5 मिनिटानंतर आपण सगळ्यांसाठी ही मीटिंग बंद करणार आहोत. पण ज्यांना घाई आहे ते आत्ता लिव्ह करू शकतात. आजचा हा डिव्हाइन एक्सपिरियन्स आहे, ही अनुभूती आहे. आय होप मी माझ्या बाजूने माझे 100% दिलेले आहेत, तर ते तुम्ही सुद्धा 100% ती ऊर्जा स्वीकार केलेली असेल आणि तुम्हाला डिव्हाइन एक्सपिरियन्स आलेला असेल. ज्यांना नसेल आलेला ते त्यांचं नशीब. पण आय होप मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर आज कुणाला काय वाटलं, कसं वाटलं हे विचारण्याची माझी हिंमत नाही, कारण आज साक्षात तुम्ही तुमच्या दिव्य गुरूंना आणि आराध्यांना गळा भेट घेतलेली आहे. तर हा डिव्हाइन एक्सपिरियन्स शब्दात वर्णन करण्यासारखा नाहीये. एक अचानक तुम्हाला विचारून मी तिथून तुम्हाला दूर करणार नाही त्या एक्सपिरियन्स मधून. पण जर तुम्हाला खरंच काही बोलावंसं वाटलं तर दिवसभरात तुम्ही कधीही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचा आजचा डिव्हाइन एक्सपिरियन्स आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकतात, ग्रॅटिट्यूड म्हणून. ओके, माझ्यासाठी नाही, ग्रॅटिट्यूड म्हणून. ओके. आणि येस, तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला की मला ती सवय आहे स्क्रीनशॉट काढून शेअर करण्याची. त्याच्या मागे माझं कौतुक व्हावं ही अपेक्षा नसते, त्याच्या पलीकडे मी गेलेली आहे. तुम्ही जाणार आहात किंवा गेलेले असाल आत्ता. तर एक असतं की आपल्या आजूबाजूला भौतिक जगात जी लोक आहेत ना, त्यांना फीडबॅक हवे असतात, कारण आपले व्हायब्रेशनला ते डायरेक्ट मॅच होईल एवढी त्यांची लेवल आत्ता नसते भौतिक जगात. तर मग तुमचे एक्सपिरियन्स जर त्यांनी वाचले तर ते सुद्धा या डिव्हाइन जर्नीमध्ये कनेक्ट होतील आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला नक्कीच मिळेल. म्हणून फक्त, बाकी रिझन नाही. आता मी जास्त बोलत नाही, इथे थांबते. तुम्ही लिव्ह करू शकतात किंवा मी 5 मिनिट, मी तर इथून आता निघणार नाही. मी हे भजन पूर्ण ऐकणार आहे आणि मग मी जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मनी रेकी लेवल 2 बद्दल काय असेल ते मी ग्रुपवर तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासात कळवते. ठीक आहे. येस, चलो.
दर्शन देख देख जीवा गुरु के चरण तोए तोए पीवा। गुरु बिन आवर नहीं मैं ठाऊं, गुरु बिन आवर नहीं मैं ठाऊं। अन दिन जपऊं गुरु गुरु नाऊं, अन दिन जपऊं